जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढे चांगले कोच सुद्धा आहेत. मंगेशदादा धुळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. ओ टू विनोद. दरम्यान मी विनंती करतोय मंगेश धुळे दादा यांना की अभिमन्यू पवार खिडकळे गावचा यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे. तसेच बाळाराम कांबळे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अभिमन्यू पवार यांचा इथे शाल श्रीफल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे. धन्यवाद मच्छिंद्र सर, धन्यवाद बाळू पाटील. दुपारच्या सत्रामध्ये पुनश्या उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सामना इथे सुरू होतोय. पहिल्या फेरीतला चौथा सामना. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. गोलंदाज यावेळेस जयेश पाटील. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे योगेश इंद्रेकर यांनी. स्क्वेअर पंच पप्पू धुळे लवकरच जायचं मैदानात. जेव्हा जेव्हा गोलंदाजच्या ऍक्शन मध्ये दोष आढळतो किंवा संशयास्पद ऍक्शन जेव्हा जेव्हा जाणवते तेव्हा तेव्हा निश्चित तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. काल देखील 2 गोलंदाज आम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले होते. आणि निश्चितच कडक नियमामध्ये स्पर्धेची खूप मोठी स्पर्धा आहे. आणि निश्चितच सर्व खेळाडूंनी याचं भान ठेवायचंय. नियमांचं उल्लंघन करायचं. नियमांपेक्षा कोणीच मोठा नाहीये. निळजे संघाचे संघनायक निश्चितच कुठे असाल तर आपण यायचंय व्यासपीठावर. निळजे संघ संघनायकाने यायचे किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर यायचंय. आपण आपले टी शर्ट घेऊन जायचंय. निळजे संघ देखील आपण पाहू शकता. एक जबरदस्त संघ कल्याण डोंबिवलीचा एक नावाजलेला संघ या स्पर्धेमध्ये. निश्चित आपण त्या संघाला खेळताना पाहणार आहोत. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. स्ट्राईकला फलंदाज वैभव मुंडे आणि त्याचबरोबर निल्सन वझे. 2 सलामीचे फलंदाज. स्ट्रायकर एंडला दष्टपुष्ट शरीराचा मालक. जबरदस्त पर्सनॅलिटी वैभवची आपण पाहिली तर. मात्र आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. हा चेंडू लॉफ्ट केलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. शिवसेना षटकार. धन्यवाद डीजे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय कुणाल लाईव्ह साऊंड 30 गाव. आणि निश्चितच डीजे ऑपरेटर आमचे मयूर गायकवाड. जबरदस्त असा आवाज, दणदणीत आवाज. निश्चितच खूप महत्वाचा भाग असतो. क्रिकेट विथ म्युझिक समीकरण झालेलं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातो. यष्टी रक्षक आहे योगेश पवार, चांगले यष्टी रक्षक. गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाज जयेश पाटील एक वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. त्यानंतर आखोट्यापर्यंत चेंडूवर षटकार आपण पाहिला होता. हा चेंडू खोलवर टाकला होता. चेंडू समजत नाहीये. वेग इतका आहे गोलंदाजच्या चेंडूला
की टायमिंग करता येत नाही ते फलंदाजाला. फलंदाज वैभवला, वैभव एक चांगला फलंदाज आगत संघाचा, गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतोय, सलामीला खेळतोय. मात्र निश्चितच एक षटकार त्याने लगावला होता दुसऱ्या चेंडूवर. मात्र त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज जयेश. हा चेंडू खोलवर टाकला होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला धावची संधी निर्माण झाली होती. मात्र तो करत नाही, स्क्वेअर क्षेत्ररक्षक होता सुनील पवार. एकच धाव मिळते, धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या धावपालकर पाहतो पण यावेळेस 7 धावा. जबरदस्त असं देखणं आयोजन, नीटनेटकं असं आयोजन. सर्वात मोठी स्पर्धा या विभागातली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2016. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे, कव्हरेज केलं जात आहे WW टेनिस क्रिकेट इन संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. ही स्पर्धा संपूर्ण जगामध्ये ही पोहोचलेली स्पर्धा. हा चेंडू गोलवर टाकला होता, यॉर्क लाईनचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. भल्या भल्या फलंदाजांना हा चेंडू शांत ठेवतो. खोलवर चेंडू होता, निश्चितच ब्रह्मास्त्र म्हणतात या चेंडूला. आणि अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहत असतो लसित मल्लिंगा, त्याचबरोबर नवीनच संघामध्ये सामील झालेला बुमरो, अतिशय चांगली गोलंदाजी करतो यॉर्कर. दरम्यान पहिले षटक इथे संपते. धावसंख्या धावपालकर पाहतोय आपण 8 धावा, बिनबाद 8 अशी धावसंख्या. एक डीजे ऑपरेटर निश्चित एक संधी देऊया एक चांगलं गाणं सादर करण्यासाठी इथे. दरम्यान नितेश इथे आलेल्या नियोजक संघाचा संघनायक, अतिशय चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 8 धावा. यावेळेस धाव फलकावर नाणेफेक जिंकली होती. यावेळेस खेळकाळी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. खेळकाळी संघ निश्चितच आपण पाहू शकता जबरदस्त संघ. धावसंख्या 8, धाव फलकावर पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर पहिल्या क्षेत्ररक्षण रचना जर आपण पाहिलं तर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक शॉर्ट पॉइंटला, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहू शकता. मिड विकेटला एक त्याचबरोबर लॉंग ऑन, एक लॉंग ऑफला. गोलंदाज यावेळेस नरेश पाटील. उकरा गोलंदाज, चेंडू खोदून काढलाय, सर्वात सुरक्षित फटका, सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज, स्ट्राईकला फलंदाज निल्सन. हा चेंडू लॉफ्ट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा सुरेख वापर, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू अडवला गेलाय, सीमारेषेच्या आत चेंडू ढकललाय. दरम्यान 3 धावा इथे वेगाने पूर्ण करतात. व्हेरी गुड रनिंग, अतिशय चांगला फटका होता. पॉवर प्लेचा सुंदर वापर केला इथे. आपण पाहिलं होतं डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, एक मिड ऑफ लाईन, त्याचबरोबर एक शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू लॉफ्ट केला होता. 3 धावा इथे वसूल केल्यात निल्सनने. धावसंख्या संघाची धावफलकर पाहतोय पण यावेळेस 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज नरेश पाटील, खिडकाळी संघाचा गोलंदाज कासगावींकडनं गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज वैभव मुंडे. ओव्हर द विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे का? नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला गेलाय, मात्र तोपर्यंत 2 धावा जलद गतीने पूर्ण करतायत. वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. दुसरी धाव जर घ्यायची असेल तर निश्चित पहिली धाव ही खूप वेगाने घ्यायला हवी, आणि तेच केलं वैभव आणि निल्सनने. पहिली धाव वेगाने घेतली आणि त्यामुळे दुसरी धाव पूर्ण झाली. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 17 धावा. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन करतोय. विविधता ही गोलंदाजाकडे असायला हवी. 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची क्षमता असायला हवी, तरच तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकता. गोलंदाज तोच जो फलंदाजाचा अभ्यास करतो. बेस्ट ऑफ लक नेजे संघ निश्चितच तुम्हाला देखील. हा चेंडू आउटसाइड एज लागते, वैभव बाद होतोय. पहिला धक्का आगसन संघाला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 17 धावा.
डीजे. पहिला धक्का यावेळेस आगासन संघाला आपण पाहतोय. फलंदाज बाद होतोय वैभव मुंडे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी येतो यावेळेस फलंदाज मोनिश मुंडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. धावसंख्या 17. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, त्या षटकात 9 धावा आलेले आतापर्यंत. नवीन फलंदाज मोनिश 5 चेंडू फेकलेले आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ. पंचांकडनं गाळ घेताना मोनिश आपण पाहू शकता. गोलंदाज कासगावींकडनं तयार. गोलंदाज लेफ्ट-आर्म राऊंड विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर निघतोय वेगाने. पंच निश्चितच यावेळेस षटक संपल्याची घोषणा करत असताना योगेश शिंद्रेकर. धावसंख्या पहिल्या षटकात 8 आली, दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर 9 धाव आलेत. म्हणजे जर विचार केला तर धावगती इथे राखलेली आहे 8.50 ची. व्हेरी गुड कमबॅक, जबरदस्त कमबॅक केले ते नरेश पाटील याने. फक्त 9 धावा पहिल्या षटकात, 8 धावा नंतर 9 धावा आणि 1 गडी बाद झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर एकूण 17. 1 गडी बाद 17. डीजे. समीर धुळे. सॅम कुठे असेल तर संपर्क साधायचा आहे. समीर धुळे उर्फ सॅम उर्फ माट्या जर कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. महत्वाचं काम आहे. धावसंख्या धावपालकर पाहतो. आगासन संघाची नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 षटकांचा सामना. खूप मोठी स्पर्धा आपण पाहताय. जबरदस्त सलग 7 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम इथे आपण पाहणार आहोत. मात्र कोणताही सुट्टीचा दिवस नसूनही प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र शेवटच्या 3 दिवसात ही गर्दी आपल्याला 4 ते 5 पट जास्त इथे पाहायला मिळणार आहे. 2014 मध्ये आम्ही गर्दी पाहिली होती. शेवटच्या दिवशी तुडुंब गर्दी, तोबा गर्दी. मात्र ते मैदान होतं, गावातच होतं, धर्मवीर मैदान. ते देखील धर्मवीर मैदान होतं. तर भरपूर गर्दी आणि या मैदानात देखील भरपूर गर्दी होईल. खूप मोठी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. दुबईवरून मागाशी फोन आला होता गौरव सावंतला. त्यांचे मित्र ही स्पर्धा पाहत आहेत. हा चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. शिवसेना षटकार. निल्सन याच्या बॅट मधून निघाला जबरदस्त फटका. जबरदस्त टायमिंग, ताकद, तंत्र आणि टायमिंगचा सुरेल संगम या फटक्यामध्ये आपण पाहिला. 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तिसरी घेऊन येते. गोलंदाज किरण ठाकूर आपण पाहतोय. आता देखील चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतोय व्यासपीठावर. भूषण कॅच पकडतोय बाहेर. मात्र टी शर्ट नाहीये भूषण. 6 धावा मिळतात इथे. धावसंख्या धावपालकावर 6 ने पुढे सरकते. निश्चितच गौरवने आम्हाला माहिती दिली. लाईव्ह चॅटिंग करत असताना दुबईवरून एका दर्शकाने निश्चितच स्तुती केली या स्पर्धेची. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 षटकार. जबरदस्त फलंदाजी. निल्सनला रोखणं कठीण जातंय. निल्सनवर लगाम लावणं कठीण जातंय. 3 चेंडू 3 षटकार. ता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावपालकावर पाहतो आपण 35 धावा. मात्र आमचे गुणलेखक विश्वनाथ धुळे थोडेसे व्यस्त आहे, कारण त्यामागचं कारण आहे
फलंदाजाने त्यांना व्यस्त ठेवले. 3 षटकार लागले जबरदस्त. निल्सन याच खेळासाठी जाणला जातो. अतिशय चांगला फलंदाज. गोलंदाज किरण ठाकूर पुन्हा एकदा. 3 षटकार लागलेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू हवेत आहे. झेल होऊ शकतो का प्रश्न निर्माण झालाय आणि हा झेल सोडलेला आहे. निल्सनला एक जीवदान लाभतंय इथे. जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे 2 धावा इथे मिळत आहेत. निल्सन सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड मारल्यासारखं आहे. ज्या फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार लगावल्यात त्या फलंदाजाला इथे जीवदान मिळतंय आणि 2 धावा इथे मिळत आहेत. आगासन संघाला 2 धावा मिळत आहेत. इथे निल्सनला धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 37 धावा. पुन्हा एकदा किरण. हा चेंडू खोदून काढलाय कार्पेटच्या माध्यमातून. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय का सीमारेषे बाहेर. चेंडू अडवला गेलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतात यावेळेस मोनिश आणि 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो 39 धावा. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 22 धावा कुठलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये. महागडे षटक म्हणावं लागेल निश्चितच. 22 धावा 5 चेंडू तर खूप मोठी गोष्ट असते. हा चेंडू हुक केलाय. शॉर्ट फायनलच्या डोक्यावरनं 2 क्षेत्र चेंडू मागे धावतायत. मात्र तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा. दरम्यान या इथे आमचे लाडके पाहुणे चंद्रकांत भोईर साहेब कासगावचे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही संयोजन समितीतर्फे मनापासून स्वागत करतोय. दरम्यान ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदानात आपण जाताना आपण पाहतोय रमेश झुळे. निश्चितच हे काम करत असताना रमेश झुळे एक खेळाडू आहेत. मात्र त्यांनी एक गाणं गायलंय जे मंगेश झुळे आणि चेतन झुळे यांचं जे नाव घेण्यात आलेलं त्या गाण्यामध्ये ते गाणं त्यांनी गायलेलं आहे. रमेश झुळे मैदानात ड्रिंक्स ऍक्टिव्ह घेऊन जात असताना अतिशयच आनंदाची गोष्ट आहे. कारण अनेक असे ग्रामीण भागातले आगरी समाजातील सिंगर आपण पाहू शकता. हर्षला पाटील, त्याचबरोबर दया नायक, जगदीश पाटील आणि निश्चितच गाणं गाजतं हर्षलाच्या हल्दीला परवेश माळे हे दुटण्याचे आणि त्याचबरोबर रमेश झुळे देखील आपण पाहू शकता. एक जबरदस्त गाणं त्यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं. ते गाणं लावायचं डीजे ऑपरेटर. या मंगेश धुळेवरी त्याचं चेतन धुळेवरी. या मंगेश धुळेवरी त्याचं चेतन धुळेवरी. या मंगेश धुळेवरी त्याचं चेतन धुळेवरी. आईचं निश्चितच लक्ष आहे आमच्या दादांवर आणि जे सिंगर आहेत ते मैदानात पाहू शकता ड्रिंक्स ऍक्टिव्ह घेऊन जात असताना. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं इथे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आलेलं आहे. भारत धुळे लवकरात लवकर जायचं आहे तिसऱ्या पंचांसाठी. पप्पू धुळे, भारत धुळे, पप्पू धुळे जातील लवकरात लवकर. धावसंख्या धावफलकावर 43 धावा. निल्सन खेळतोय 34 वर. जबरदस्त फलंदाजी करतोय. त्यामध्ये एकूण त्याने षटकार 3 षटकार जबरदस्त फटके पाहायला मिळाले होते. निल्सन अतिशय चांगला खेळाडू आहे. मी सातत्याने पाहत असतो कल्याण डोंबिवली रायगड विभागात निल्सन जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा नेहमीच एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे देखील त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. 34 धावांवर तो नाबाद आहे. नॉनस्ट्राईक इंडला आपण पाहू शकता. मात्र त्याच्या जोडीला जो फलंदाज आहे या स्ट्रायकर इंडला मोनिश. तिसरे पंच म्हणजे पप्पू धुळे. हा चेंडू हे लागते शॉर्ट फायनलला बीट करतोय. मिसफिल्ड होतोय. 1 धाव मिळते. स्ट्राईकला येतोय. पुन्हा एकदा निल्सन. धावसंख्या धावफलकावर 44 आपण पाहतोय. 1 गड्याच्या मोबाईलला 44 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज जयेश पाटील वैयक्तिक दुसरं
सांघिक चौथं षटक हाताळताना एक वेगवान गोलंदाज त्यांनी पहिल्या षटकात फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर निश्चितच संघ नायकाने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि चौथं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. यावेळी चेंडू कार्पेटच्या माध्यमातून आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक बॅटिंग करतोय मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पाहायचंय पंचाचा इशारा काय येतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. गुड शॉट. अतिशय चांगलं गाणं सादर केलंय. झेंडा या सिनेमातलं हे गाणं आहे. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं गाणं खूप गाजलाय सिनेमा. हा चेंडू खोलवर टाकला होता. यॉर्कर चेंडू अतिशय चांगला चेंडू. ब्रह्मास्त्र म्हणतात त्या चेंडूला गोलंदाजा आणि हा चेंडू वेग पहा आणि खोलवर टाकला होता. फलंदाजाला निल्सन सारखा फलंदाज जो सेट आहे सुरुवातीला आला त्या फलंदाजाला चेंडू खेळता आला नाहीये. हा चेंडू हवेत आहे डीप एक्स्ट्रा मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ चेंडू बॅकिंग करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेले आहेत. व्हेरी गुड रनिंग. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपालकर पाहतोय आपण 50 धावा. धावांचा अर्धशतक आगासन संघाचं पूर्ण झालेलं आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. अतिशय चांगली फलंदाजी. आजचे तिन्ही सामने जर आपण पाहिले तर जबरदस्त सामने, रंगतदार सामने. पहिला सामना 2 चेंडू राखून जिंकला होता वाकण संघाने. दुसरा सामना 1 चेंडू राखून जिंकला होता. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये जातोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू उचलला गेला. खराब क्षेत्ररक्षण. नजर हटी दुर्घटना घटी आणि चेंडू गेला सीमा पार 4 धावांसाठी. नक्कीच नक्कीच आईची कृपा आहे. जे 2 मान्यवरावर सर्वांवरच कृपा आहे आईची पूर्ण या जोवेली गावावर, या पूर्णपणे बदलापूर गाव शहरावर. दरम्यान या इथे आमचे लाडके पाहुणे आदरणीय प्रकाश मरगत साहेब नगरसेवक, विद्यमान नगरसेवक यांचं स्वागत आहे इथे. अनेक मान्यवर कालच्या दिवसापासून आम्ही पाहिले. भरपूर पाहुण्यांची रेलचल सुरू आहे. खूप मोठी स्पर्धा आहे आणि आणखीन पाहुणे पाहायला मिळणार शेवटच्या काही दिवसामध्ये. आपण जबरदस्त गर्दी, प्रेक्षक इथे भरपूर संख्येने आपण पाहू शकता. आणि त्याचबरोबर व्यासपीठ देखील फुललेलं आहे, बहरलेलं आहे. अनेक मान्यवर या व्यासपीठाला लाभलेले आणि हे व्यासपीठ निश्चितच आमच्या या मान्यवरांशिवाय अपूर्ण आहे, अधूर आहे. अतिथी देवो भव असं आपलं नेहमी म्हणतात जातं भारतीय संस्कृतीमध्ये. आणि त्या संस्कृतीचं पालन करत असताना जे सर्व आयोजक पाहुण्यांचा सत्कार करतात, इथे सन्मान केला जातो इथे येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा. दरम्यान धावसंख्या इथे 4 षटक इथे संपले. धावसंख्या धावपालकर पाहतोय आपण 55 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान डीजे ऑपरेटरला एक संधी देऊया पुन्हा एकदा. मयूर. करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. जीवाचं रान प्रत्येकाला इथे करावं लागेल. प्रत्येक खेळाडूला करावं लागेल. प्रत्येक संघाला करावं लागेल. ही स्पर्धा जिंकण्यासाठी घाम गाळावा लागेल. तर परिश्रम करावे लागतील तरच ही स्पर्धा जिंकता येईल. मात्र निल्सन 45 धावांवर पोहोचलाय. संघ पोहोचलाय 55 धावावर. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक इथे झळकावतोय का पाहायचं आहे. निल्सन गोलंदाज आहे किशोर ठाकूर. हा चेंडू लॉप केलाय. फलंदाज बाद. 45 धावांची भारदाळ खेळी करून फलंदाज निल्सनच्या पारीचा अंत होतोय. आणखीन एक धक्का आगासन संघाला. निल्सन यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा 45 वर आउट होतोय. निश्चितच एक अर्धशतक असं वाटलं होतं झळकवायला का. मी विनंती करतोय आमच्या दादांना मंगेश जुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते उपस्थित आमचे मान्यवर प्रकाश मरगत साहेब
विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूरचे यांना निश्चितच शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मान करायचंय. स्वागत आहे आदरणीय प्रकाश मरगत साहेब यांचं. गोलंदाज किशोर ठाकूर. हा चेंडू एज लागते, टॉप एज लागते, झेल सुटतोय. शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक निलेश पवार चूक करतोय आणि 2 धावा इथे मिळत आहेत. मोनिशला 2 धावा मिळतात. आगासन संघाला धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 57 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावर. निल्सन बाद झाला. मागाशी पाहिलं होतं आपण मनीष कोलेकर उर्फ पांड्या जेव्हा बाद झाला होता तेव्हा पाले संघ पूर्णपणे अडचणीत आला होता, बॅकफुटवर आला होता. मात्र त्यानंतर जबरदस्त खेळी केली होती तळाच्या फलंदाजांनी आणि आपल्या संघाला एक रोमहर्षक विजय मिळून दिला होता. हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच जास्त बाहेर. फिरोज सर सांगतात चेंडू वाईड आहे, खराब आहे. नियम क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 58 धावा धावफलकर. निश्चितच आज पाहिलं तर दिवसातला पहिल्या 3 सामन्यातला उच्चांक 51 धावांचा. दुसऱ्या सामन्यात 51 धावा झाल्या होत्या संदर्भ संघाने. त्यानंतर वडवली संघाने देखील 51 धावा कुठल्या होत्या. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. जाना था जापान पहुंच गई वाईड. धन्यवाद. याचप्रमाणे प्रकाश बरगत साहेब नगरसेवक बदलापूर कुळगाव यांचा देखील सत्कार केला जातो आमच्या आयोजकांतर्फे. मी आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मंगेशजी धुळे साहेबांना विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा. ओ टू विनोद. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण या वाईटच्या आधाराने. 1 धावसंख्या अंकित होते. 59 धावा. हा चेंडू हवेत आहे, पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय का. प्रयत्न केला होता, प्रयत्न यश येत नाहीये. मात्र यावेळेस दुसरा क्षेत्ररक्षक शॉर्ट फायनल येऊन बॅकिंग करतोय. तोपर्यंत 3 धावा जलद गतीने पूर्ण करतोय फलंदाज मोनिश आणि केजू. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 62 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज किशोर ठाकूर याच्या माध्यमातून जोविल एंडकडे गोलंदाजी करतोय किशोर ठाकूर. खिडकाळी संघाचा हा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईकला येतोय केजू मुंडे. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केजूचं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच त्याचं नाव घेतलं जातं सन्मान आहे. तोच केजू यावेळेस स्ट्रायकर एंडला. हा चेंडू तिसरा चेंडू वाईड या षटकातील. खराब गोलंदाजी केली जाते. दबाव इथे पाहायला मिळतोय. जो संघ दबावाला झुगारून चांगली कामगिरी करेल तोच संघ निश्चित विजय होऊ शकतो. कारण क्रिकेटमध्ये शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं महत्वाचं असतंच. मात्र त्याचबरोबर सर्वात जास्त महत्वाचं असतं तुमची मानसिकता किती कणखर आहे. कारण दबावाला झुगारून दडपणाला झुगारून जर तुम्ही चांगला खेळ कराल तर निश्चितच तुम्ही विजय प्रस्थापित करू शकता. हा चेंडू हवेत आहे, पाहायचाय चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर. व्यासपीठाला सन्मान देतोय. 6 धावा शिवसेना षटकार. सर्वात लांब षटकार आज आपल्याला बघायला मिळतो दुसऱ्या दिवसात. काय म्हणणं असणार षटकाराबद्दल विनोद. जबरदस्त फटका. टाइम केलं होतं, ताकदीचा वापर नव्हता, फक्त फुटवर्क आणि तंत्राचा वापर पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा वाईटची दाद मागतायत. मात्र पंच यावेळेस ही दाद फेटाळून लावतायत. चांगला चेंडू कमबॅक करतोय इथे गोलंदाज किशोर. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर 69. म्हणजे काल जर आपण 65 धावा काकडवाद संघाच्या होत्या, मात्र त्याचा विक्रम इथे मोडला. आगासन संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सांघिक धावसंख्येचा विक्रम इथे प्रस्थापित केला. 69 धावा आतापर्यंत. अजून एक चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू भिरकावून दिलाय. सर्वात मोठा षटकार स्पर्धेतला 2 दिवसातला 120 मीटरचा षटकार. 6 धावा. नक्कीच विनोद. मी तर म्हणाला षटकार नाही तर 8 आहे. कारण केजू याच फटक्यासाठी नेहमी प्रसिद्ध असतो. नक्कीच केजूची ज्या प्रकारे पर्सनॅलिटी आहे, त्याचे शोल्डर्स पाहू शकता, फॉरआर्म्स पाहू शकता. ताकद भरपूर आहे आणि ताकदीचा वापर केलाय फटक्यामध्ये. आणि हा चेंडू डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर व्यासपीठाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. 6 धावांसाठी. संघही धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 75 धावा. जबरदस्त फलंदाजी आगासन संघाची. आणि 76 धावांचं लक्ष ठेवण्यात आले ते म्हणजे खिडकाळी संघासमोर 30 चेंडू मध्ये.
याच दरम्यान आपण पाहिले की आपले मान्यवर इथे उपस्थित झाले चंद्रकांत भोईर यांचा सत्कार करतायत आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मंगेश दादा धुळे यांना मी विनंती होतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. चंद्रकांतजी भोईर साहेब यांचा सत्कार करतायत आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मंगेशजी धुळे साहेब यांना विनंती होतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. विनोद आपण पाहिले की सर्वात उंचांक असा गाठलेला आहे म्हणजे 76 धावांचा अप्रतिम फलंदाजी केली आणि आता केजू आणि 2 जे षटकार दाखवले खरोखर एक हा जो षटकार दाखवला शेवटचा मी तर म्हणेन सर्वात लांब षटकार आपल्याला बघायला मिळाला विनोद. नक्कीच पूर्ण इनिंग मध्ये जर आपण 7 षटकार लागलेले आहेत म्हणजे 42 धावा या षटकाराने झालेल्या आहेत. 7 षटकार चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या धावपालकर पाहतो आपण यावेळेस 75 धावा म्हणजे 15.00 च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत आणि जर या धावा चेस करायच्या असतील तर 15.20 च्या सरासरीने धावा चेस कराव्या लागतील म्हणजे बाळू प्रत्येक षटकात 2 चौकार 2 षटकार किंवा किमान 3 चौकार यायला हवेत. आस्किंग रेट आहे 15.20 चा खेडकाळी संघाला. मात्र खेडकाळी संघ प्रश्न येथे निर्माण झालाय की खेडकाळी संघ या धावा चेस करेल का. मात्र निश्चित धावसंख्या जरी मोठी असली तरी ही धावा चेस होऊ शकतात. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. पण पाहिलं होतं जबरदस्त सामना झाला होता 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका. ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा कुठल्या होत्या 50 षटकामध्ये आणि तेव्हा क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली होती या धावा साऊथ आफ्रिकेला चेस होणार नाही. हा सामना जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाने. मात्र त्यानंतर हर्षल गिब्स सारखं वादळ मैदानात आला आणि 176 धावांची खेळी त्यांनी केली आणि 435 धावा चेस केल्या होत्या त्या सामन्यामध्ये आणि एक विक्रम प्रस्थापित केला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये. निश्चितच 76 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून निश्चितच यावेळेस खिडकाळी संघाची सलामी जोडी मैदानात असताना आपण पाहतोय. जेव्हा या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल पुन्हा एकदा निश्चितच आपण ऐकणार आहोत एक साथी समालोचक आमचे बाळू पाटील यांना. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. धन्यवाद विनोद. आपण बघितले 15.20 च्या सरासरीने आता धावा कुटाव्या लागल्या. 76 धावांची गरज आणि सलामीची जोडी बघितली तर योगेश पवार एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. आपण सतरंगी क्रिकेटने जेव्हा सामने आयोजित केले तेव्हा 50 धावा कुठल्या आहेत. तीच विनिंग मात्र इथे दाखवावी लागणार आहे कारण का आगासन संघाकडे जर गोलंदाजी बघितली केजू सारखा एक गोलंदाज आहे जबरदस्त गोलंदाज. किशोर सारखा एक गोलंदाज अप्रतिम गोलंदाज म्हणजे गुणवान खेळून भरलेला हा संघ आहे. केजू मुंडेंचा संघ पाहिजे आता पहिलं षटक कशा प्रकारे हाताळतोय आणि स्ट्राईकरला फलंदाज येतो म्हणजे एक अतिशय आक्रमक फलंदाज योगेश पवार. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो बोलता गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे बदलापूर एंडकडून केजू स्ट्राईकरला फलंदाज येतो म्हणजे योगेशसाठी क्षेत्ररक्षण बदले थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आहे. मोनिश बॅकवुड पॉइंट नेल्सन डीप पॉइंटला तो म्हणजे वैभव डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षण आहे. केजू पहिला चेंडू काल वापर करून चेंडूला मोडतो. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर केलं मी स्पीड होते मात्र एक धाव पूर्ण होते. माझ्या दुसरी धाव घेतो का 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. ऋषिकेश जोपर्यंत चेंडूला फीड करतोय 2 धावा इथे मिळत आहेत. कारण आज आपण पाहिलं तर रितेश सारखा खेळाडू आज मैदानात नाहीये. 12th मॅनच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच पंच काहीतरी सूचना करतायत गोलंदाजाला इथे मात्र 2 ने आपला अकाउंट उघड. यस विनोद. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 धन्यवाद विनोद. पुणे गोलंदाजी मार्कवर होतोय तो म्हणजे केजू मुंडे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. बदलापूर एंडकडून राईट आर्म ओव्हर द मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज योगेश पवार बॅटचा पेस खोलण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ड्रिल करून दाखवतो की कशा प्रकारे चेंडूला मारतात आपण. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होते निर्धाव चेंडूची समाप्ती एष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. समीर आपलं काम पूर्ण करतोय. एक समीर जर बघितलं तर माजी खेळाडू एक अतिशय जबरदस्त गोलंदाज आणि तेवढाच चांगला फलंदाज सुद्धा होता. केजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतो विठ्ठल कामत एंडकडून
बॅटचा पेस खोलतोय, चेंडू हवेत आहे, चेंडू मिडॉनच्या डोक्यावर ना, जोपर्यंत लॉंग ऑफचा डीप लॉंग ऑफचा खेळाडू येतोय चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, नेल्सन येतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याचा एकदा अवधी होता. योगेश या फलंदाजाला 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 4. 76 धावांचं लक्ष्य, 15.20च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. त्यामुळे आपण पहिले प्रत्येक षटकामागे आपण पहिले 2 ते 3 चौकारांची नित्यांत गरज होती, म्हणजे खिडकाई संघाला. योगेश आणि विश्वास पाटील मोठं नाव आहे त्यांनी विश्वातील, एक विश्वास देखील खूप आक्रमक फलंदाज आहे. केजू विठ्ठल कामदेंकडून अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. पंच मात्र यावेळी आम्हाला नोटची खून करता स्क्वेअरलेसचे पंच. योगेश शेंद्रिया बाला खून करतात की हा चेंडू स्वेरे. दुसरे पंच आमचे फिरोज शेख, तुमचं तर स्वागत आहे स्पर्धेच्या दुपारच्या सत्रामध्ये. केजू गोलंदाजी मार्कवर एक अप्रतिम सामना आपल्याला इथे बघायला मिळतोय. 76 धावा उभारल्यात, 76 धावांचं लक्ष, 75 धावा उभारल्यात. पाहिजे तर फलंदाजी तशी होत नाहीये, चांगली फलंदाजी पाहिजे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळत नाहीये. केजू गोलंदाजी मार्कवर पुन्हा क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतोय. केजू गोलंदाजी सज्ज होतो. स्ट्रायकरला फलंदाज योगेश पवार, नो स्ट्राईकला विश्वास पाटील. बॅटचा फेस खोलतो, अति सुंदर फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून ड्राइव्ह करतो चेंडूला, चेंडू सीमा पार, 4 धावा, गुड शॉट. थँक्यू. दरम्यान इथे काही मान्यवर उपस्थित आहेत, आपण पाहू शकता. सतीश खोत एक असे मान्यवर इथे उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट यांच्या स्मरणार्थ एक मोठी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बदलापूर शहरमध्ये, आणि इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा चेंडूला ऑन साईडला खेळून करतो, चेंडू तो कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिजन मध्ये किशोर येतो, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळाला, व्हेरी गुड फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. मात्र गज संघाकडून किशोर यांच्याकडून धावसंख्या पुढे सरकते. 1 मिनिट. आणि त्याचबरोबर आदरणीय सागर उतेकर साहेब, उपतालुका प्रमुख शिवसेना ग्रामीण, यांचं देखील इथे आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आहेत मनोहर गायकर साहेब, उपशाखा प्रमुख शिवसेना. या तिन्ही मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद विनोद. अतिथी देवभव अशी आपली संस्था. केजू विश्वासना अतिशय सुंदर फटका, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना, चेंडू सीमा पार, 4 धावा, गुड शॉट. धन्यवाद. आमचे गुणलेखक आपण जर पाहिले तर अजय आणि विश्वनाथ, तुमचं तर स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. आमचे साथी समालोचक रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील आणि भोपरचा एक बुलंद आवाज विनोद पाटील आणि मी बाळू पाटील सागाव. आलेल्या सर्व मान्यवरांच्या आणि खेळाडूंच्या पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहिलं की 76 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी उतरली, म्हणजे आपण पाहिलं तर योगेश आणि विश्वास एक फ्लाईंग स्टार्ट करून 14 धावा बघितलं तर पहिल्या षटकात येत आहेत आणि एकही घडी बाद नाही, एक जमेची बाजू आहे. पाहिजे गोलंदाजी कोण सज्जतोय, गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे किशोर नेरळेंकडून. पिठूचं षटक तळतो होता, मात्र रक्षक आहे समीर. थर्डमॅनला क्षेत्रक्षण होतो मोनेश. बॅककोट पॉईंटला क्षेत्रक्षण, डीप पॉईंटला क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. डीप कव्हर रिजन मध्ये आपण जर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये केजी होतोय स्वतः. डीप लॉंग ऑनला जात होतं म्हणजे वैभव. ऑन साईडला फाईन लेग, बॅकफूट स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण. मोठी गॅप आहे लॉंग ऑन आणि मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये. किशोर गोलंदाजी सज्ज होतोय. सायकल पर्यंत योगेश पवार पूल करतो चेंडूला, चेंडू हवे ते झेल सुटतो इथे, मात्र जीवदान मिळतो योगेश पवार यांना. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होत नाहीये. वैभव मात्र तिथे झेल ड्रॉप करतोय. कारण कॅचेस विन द मॅचेस. आपण पाहिले की वाकलन संघाने पहिला सामना जिंकला, त्याचं कारण की अतिशय चांगली गोलंदाजी आणि तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवलंय. तुम्हाला ज्या स्पर्धेत तुमचं आव्हान टिकवलं असेल 3 गोष्टी तुमच्याकडे फार महत्त्वाच्या पाहिजेत. हाय स्टँडिंग गोलंदाजी, हाय स्टँडिंग फलंदाजी आणि उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिजे. धावसंख्या धावफलकात पुढे सरते. धावसंख्या 15 खिडकाई संघाची. पुढे किशोर चेंडूला खेळून करतोय, चेंडू हवेत यावेळेला. नेल्सन मात्र तिथे जबरदस्त प्रयत्न करतोय. फलंदाज विश्वास पाटील बॅक टू पॅव्हेलियन. डीजे
पुन्हा एकदा मी आयोजकांना विनंती करतोय जरा आपल्या स्वयंसेवकांना सीमेवर तैनात करायचे. छोटा चेतन जरा लक्ष द्यायचं आपण, कारण का ही स्पर्धा आज आपण बघितली की घराघरात जाऊन पोहोचली. ही स्पर्धा जर म्हटली तर बदलापूरची आन बान शान. मंगेश दादा तुम्हाला धन्यवाद देवा तेवढे कमी आहेत, कारण खूप SMS आणि आपण बघितलं की यूट्यूबवर प्रेक्षक मात्र या क्रिकेटचा आनंद घेतात. त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद. चेतन दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद आणि तुमच्या तमाम सहकार्यात सुद्धा आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही चांगला आम्हाला इथे व्यासपीठ मिळवून दिलंय. अप्रतिम स्पर्धा आणि याच मैदानावर मला वाटतं नाईट रजनी सुद्धा होणार आहे. त्याबद्दल दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय. पहिला गडी बाजू देतो म्हणजे 15 या धाव संख्येवरती विश्वास पाटील बॅक टू पवेलियन. आता नवीन फलंदाज कोण येतोय? नवीन फलंदाज जयेश. कोणीतरी सज्ज होतोय किशोर. पुढचा पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सफल झाले होते. बॅकवर्ड स्कोरच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करतो चेंडूला. चेंडू आणि बॅटचा संपर्क. अप्रतिम गोलंदाजी दाखवतो किशोर मात्र या षटकामध्ये. सतीश खोत यांचा सत्कार करतात. चेतन धुळे साहेबांना मी विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे, कारण का महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देव भव. पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जाते. पण आता किशोर तिकडे मार करतोय. बॅकवर्ड ड्राईव्ह करतोय. नजाकत बारा चौकार बघायला मिळतो. 4 धावा. गुड शॉट. क्या बात आहे डीजे मास्टर. आता मात्र इथे वाढ बघावी लागणार नाही म्हणजे योगेशाला येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागेल. धावसंख्या 19. पुन्हा किशोर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो नेरळेंकडून. बॅटचा पेस खोलतोय. चेंडू लॉंग ऑन लॉंग च्या मधनं 6 धावा. क्रिकेट मधला सर्वात सेफ शॉट. गुड शॉट. जबरदस्त फलंदाजी करतो योगेश. मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवतो. बॅटचा फेस करतो, कारण का मी मागाशीच म्हणत होती क्षमता. डीजे मास्टर थांबायचंय. क्षमता या खेळाडूकडे, कारण की 50 धावा कुठल्यात यावर्षी आणि तो कुठेतरी विश्वास आत्मविश्वास घेऊन उतरलाय तो म्हणजे योगेश पवार हा फलंदाज. धावसंख्या वाढते होता मात्र वाऱ्याच्या वेगाने. धावसंख्या होती 25. 76 धावांचं लक्ष. अजून 51 धावांची करते किशोर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न करतोय. पंच आम्हाला खूण करतात की हा चेंडू सोयरे, कारण का थोडासा उसळी घेतली चेंडू पडल्यानंतर. पंच मात्र इथे वाईट खूण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 26. पुण्याचा किशोर नेरळेंकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. सायकलला फलंदाज योगेश पवार. बॅटचा बेस खोलतोय. मिड विकेटच्या डोक्यावर बिग 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 षटकार. 6 धावा. गुड शॉट. मास्टर पहिल्या षटकात केजुअनच्या धावा येतात 14, पण या षटकात किशोरांच्या धावा येतात त्या 18. जर आपण बघितलं धाव फलकावरती धावा येतात 2 षटकाच्या समाप्ती तर 1 गडी बाद. धावसंख्या 32. येणारे 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. सामना जर अजून बघितलं तर पाकिटामध्ये बंद आहे. कोणता संघ इथे सामना जिंकतो पाहिजे. 14.66च्या सरासरी धावा अजूनही कुटायच्या. त्या म्हणजे जर खिडकाई संघाला जर विजय संपादन करायचं, जर अगासच संघाला हा सामना जिंकायचा तर योगेश याला लवकरात लवकर बाद करणं गरजेचं आहे. अन्यथा हा फलंदाज मात्र आता आग ओकणारी फलंदाजी करतो या खेळपट्टीवर. जबरदस्त सामना आपल्याला बघायला भेटेल. अजूनही 44 धावांची गरज. येणारं षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. पाहिजे आता संघ नायकाने कोणता विकल्प निवडलाय. गोलंदाजी सज्ज होतो तो ऋषिकेश हॉटेल कामत एंड कडून. विठ्ठल कामत एंड कडून गोलंदाजी सज्ज होतोय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्राईकला फलंदाजी तो म्हणजे आता जबरदस्त फलंदाजी दाखवली देतो म्हणजे योगेश पवार. नॉन स्ट्राईकला तो जयेश पाटील. बिग नेम ठाणे. आपण जर बघितलं जयेश पाटील भेवंडी भागातील ओवलीचा हा खेळाडू अप्रतिम फलंदाजी करतो. जबरदस्त फलंदाजी करतो. पॅड घालून हा खेळाडू फलंदाजी करताना नेहमी आपल्याला दिसतो ग्रामीण विभागात. जयेश पाटील ओलीचा आता हा जयेश पाटील येतो म्हणजे खिडकाईचा. म्हणजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण योगेशाला स्ट्राईक देणं लवकरात लवकर फार गरजेचं आहे. 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. कारण का आत्ताच आम्ही एक सामना बघितला होता मानकोलीच्या मैदानावर. एका चेंडूमध्ये 13 धावा सुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ आहे. ऋषिकेश गोलंदाजी सज्ज होतोय. बदलापूर एंड कडून सायकलला फलंदाज योगेश पाटील. 18 चेंडू 44 धावांची गरज आहे.
सुंदर चेंडू आउटसाइड याच्या माध्यमातून तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. पाहिजे आता दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. तर मात्र एक फलंदाज इथे बाद देतोय, संवाद होत नाहीये. संवाद मधला सह काढला इथे मात्र फलंदाज योगेश बॅक टू पावेल. आपण पाहिलं तर जयेश बॅक टू पावेल. डीजे डीजे मास्टर क्या बात आहे, जबरदस्त घेत लावलंय. इथे मात्र दोन्ही फलंदाजामध्ये संवाद होत नाही. संवाद मधला स काढला इथे मात्र फलंदाज बाद झाला. तो म्हणजे जयेश बॅक टू पावेल. नवीन फलंदाज तो तेजस पाटील. योगेश यांना मात्र स्ट्राईक येत नाहीये. अजून जर पाहिजे 17 चेंडू 44 धावांची गरज आहे. सामना अजूनही जर बघितला तर आपण बॅलन्स सामना आहे. कोणताही संघ ते जिंकू शकतोय, पण जो संघ चांगला क्रिकेट खेळ तो संघ मात्र आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये टिकवणार आहे. जो संघ चुका करेल तो मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करणार आहे. पण त्या गोलंदाजी सज्ज होतो ऋषिकेश. संघनायकाने विश्वास दर्शवलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय इथे मात्र ऋषिकेश. बदलापूर यांकडून राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. फ्लिक करतोय, अतिशय सुंदर फटका. चेंडू वन बाउंड सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला भेटे. डीजे थांबायचं आता. तुम्ही टायमिंग गीत लावत नाही डीजे मास्टर, जरा टायमिंग गीत लावायचे. आल्या पहिल्याच चेंडू तेजस मात्र चौकार आणि खाता उघड. फ्लिक करतोय, नजाकत भरा शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधनं चेंडू सीमा पार जातोय. अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 36. अजूनही 40 धावांची गरज आहे. 16 चेंडू 40 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. पाहिजे ते कोणता संघ क्रिकेट चांगलं खेळतोय आणि या स्पर्धेमधलं आव्हान टिकवतोय. आगासन की खिडकाळी. आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे, आमच्या आयोजकांचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ऋषिकेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. पुन्हा एकदा फ्लिक करतो चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातो का पाहिजे तो शॉट सिलेक्शन. गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. यालाच म्हणतात क्रिकेट. अप्रतिम फलंदाजी करतो तेजस. मात्र ऑन साइडला स्ट्रॉंग फलंदाजी करतोय. आता बघितलं तर समीकरण बदलतं. आता मात्र 15 चेंडू 36 धावांची गरज. अप्रतिम सामना बघायला मिळतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. याच दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असताना वाकलन विपक्ष पालेगाव संघाकडे नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र संघनायक थोडासा विचार करतो. क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग जर आपण बघितलं तर 30 सर्कलच्या बाहेर पाठवतोय. एक शॉर्ट बिगुट शॉर्ट स्क्वेअर लेगला सुद्धा क्षेत्रक्षण तैनात करतोय. तेजस राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. आउटसाइड एज. मात्र जबरदस्त इथं क्षेत्ररक्षण दाखवतोय. फलंदाज बॅक टू पवेलियन. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कौस्तुभ झेल पकडतोय. तेजस बॅक टू पवेलियन. डीजे डीजे मास्टर. कारण ह्या वेळेला विकेटची गरज होती आणि तोच विकेट मिळून देतो तो म्हणजे गोलंदाज ऋषिकेश. पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करतोय. पण अजूनही जर आपण पाहिलं धोकादायक फलंदाज योगेश पवार मात्र नॉन स्ट्राईक केलं. नवीन फलंदाज ओमकार ठाकूर. बिग नेम. एक ओमकार पाटील आपण बघतो रायगड मधील एक बेताब बादशाह फलंदाज. पाहिजे आता ओमकार ठाकूर. संघाची नौका आता आपण पाहिलं की खोल समुद्रात अडकळली. तिला मात्र सुखरूप बाहेर काढतोय का. येणारे आपण पाहिलं तर 14 चेंडू 36 धावांची गरज आहे. अप्रतिम सामना बघायला मिळतोय दुपारच्या रंगरत्या उन्हात. फ्लिक करतो चेंडूला भिरकावून देतोय. फाईन लेगच्या डोक्यावर ना पाहिजे. पंचांचा इशारा येतोय मला. 4 धावा. गुड शॉट. क्या बात आहे डीजे मास्टर. साईबाबाचं गुणगान गायले. कारण आपण पहिले गावोगावी प्रत्येक गावोगावी आज आपण पहिले साईचे बघतायत. काही पदयात्री चालत सुद्धा जात आहेत.
चला पालेगाव संघाचे संघनायक आले वाकलन संघाचे संघनायक यायचंय 13 चेंडू 32 धावांची गरज आहे. सामना मात्र इथं क्लोज होत चाललेला आहे. अप्रतिम फलंदाजी करतो आता मात्र ओमकार चौकाराने आघात करतोय आणि भोंगे सुद्धा वाद्य वाजत आपल्याला बघायला मिळतोय. कारण आता काही दिवसांनी आपण जत्रा सुद्धा येणार आहेत. पण त्या ऋषिकेश मागडा षटक फेकतोय राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. बॅटचा पेस करतो ड्राईव्ह करतो चेंडूला चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू डी पॉईंटचा येतोय चेंडूला उचलतोय पैकी करतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा इथे अवधी येते. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 3 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 46. रिंग टॉली देखील आमची बैदार जाते. तत्पूर्वी आपण थोडंसं डीजे ऐकूया. डीजे मास्तर याच दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वाकलन विपक्ष पालेगाव. मी नितीन धुळे साहेबांना विनंती होता आपण नाणेफेक करायचे. अतिथी देव भव पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय आणि प्रत्येक मान्यवराला मानपान दिलं जातं. हीच या स्पर्धेची ओळख आहे. आणि आपण पहिले आमचे प्रमुख आयोजक मंगेश दादा धुळे सुद्धा इथे उपस्थित आहेत. दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पप्पू धुळे केतन धुळे सर्व तमाम त्यांच्या सहकार्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी स्पर्धा खूप मेहनत करून अप्रतिमरित्या आपण पहिले इथे खेळपट्टी बनवून दिली आहे. तेवढं चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिले. या व्यासपीठावर आपण जेव्हा समालोचन करतो तेव्हा असं वाटतं की कुठेतरी मोठ्या व्यासपीठावर आपण समालोचन करतो. अप्रतिम संकल्पना आहे. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. चौथं षटक कोण खेळतोय अजूनही आपण पहिले संघनायक केजू यांचं एक षटक बाकी आहे. केजू एक गोलंदाज असा आहे की कधी सामन्यामध्ये वापसी करू देतो. येणारं षटक पुण्याच्या गोलंदाजी मार्गावर येतो म्हणजे केजू म्हणजे 12 चेंडू 30 धावांची गरज. स्ट्रायकरला फलंदाज सलामीचा फलंदाज योगेश परवात अप्रतिम फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला ओमकार ठाकूर. ऑन साईडला क्षेत्रक्षण 5 लेग सर्कलमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण मिड विकेटला नेल्सन आहे. किशोर सुद्धा आपण पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्रक्षण करतोय. वाकलन संघाने नाणेफेक जिंकलेले. चेंडू मात्र सोडून देण्याचा प्रयत्न केला पण चेंडू मात्र बॉडीला टच होतोय. ते मात्र धावचीतचं अपील केलं जात आहे. पंच मात्र कोणती खून करत नाहीयेत. कारण का पंच आमचे बघितलं तर बातचीत करत होते एकमेकांशी. एक धाव सुद्धा मिळते कारण 1 धाव संख्या पुढे असते. धाव संख्या नाहीये डेलिमिट आहे. यस पंचांचा निर्णय अंतिम उशिरा का होईना पण आम्हाला पंच फिरोज शेख आणि आपले योगेश शिंद्रे अतिशय चांगला निर्णय त्याबद्दल पंचांना सुद्धा धन्यवाद द्यायचा आपण. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. येणारे 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. कारण का आपण पंच कुणाला नेमायचं ज्याने क्रिकेट खेळलाय ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे अशाच व्यक्तीला आपण पंच म्हणून नेमायचं आहे. आणि पंच आपण फिरोज शेख एक चांगले कोच सुद्धा आहेत. आत्ताच आपण पाहिले की प्रणव धनावडे 1009 धावा कुठले आहेत. कल्याणचा खेळू केजू नेरळेंकडून राईटम ओव्हर तिकडे मार्ग अतिशय सुरेख चेंडू खेळून करतो. चेंडूला चेंडू तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण होतं. एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला फेकतोय. टीनू जे 12वे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो ऋषिक जरा लवकर आम्हाला नावं सांगायचे मित्रांनो. कारण का तुम्ही जेव्हा नावं सांगा क्षेत्राची तेच नाव आम्ही पूर्णपणे आमच्या समालोचनाच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. येणारे 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. मगाशी मी म्हणतो केजू एक जबरदस्त गोलंदाज. स्ट्रायकरला फलंदाज ओमकार नेरळेंकडून राईट अप ओव्हर तिकडे मार्ग मात्र चेंडूची लाईन बघावी लागणार आहे. पंच आम्हाला पक्षांप्रमाणे हात खोलताना दिसतात आणि पंच सांगतात की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातो. पंच कोण करतात की हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 48. 76 धावांचं लक्ष आहे. धावफल करते धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 48. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त बघायला मिळतं. अप्रतिम सामना. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे.
केजू राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. बॅटचा फेस खोलतोय. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळते. तेवढं चांगलं क्षेत्रक्षण होतं 30 सर्कलमध्ये मिड ऑफला. एकच धाव मात्र मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 49. अजूनही आपण पहिली 27 धावांची गरज आहे. 9 चेंडू 27 धावा. अजय आमचे अतिशय चांगले गुणलेखक आणि प्रत्येक चेंडू आणि रनचं समीकरण सांगतात. अजय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खूप चांगले गुणलेखक व्हाल. म्हणजे केजू गोलंदाजी मार्कवर नेरळेंकडून राईट आर्म ओर तिकडे मार्क करतो. स्ट्राईक केला फलंदाज सलामीचा फलंदाज योगेश पवार. हा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टी तोपर्यंत आशा असणारे खेळाडू सांगाला. केजू पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होता. जोपर्यंत चेंडू फीड होतो मात्र फलंदाज धाव बाद होतो का पाहायचंय. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट योगेश पवार. बॅक टू पवेलियन. डीजे हर्षलाचे हलदी लागो हर्षलाचे हलदी लागो जमलाइयो गावलोक सारा डीजे मास्टर अप्रतिम गीत लावलंय. आपण पहिले योगेश बाद झाला आणि सर्व खेळाडू मात्र एकत्र जमतायत. कारण का हाच एक फलंदाज असा होता की कधी सामन्याला कलाटणे देऊ शकतो. आता मात्र जर समीकरण बघितलं तर 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. सामना जर बघितलं 60% आता आगामी संघाच्या बाजूने झुकत चाललेलं आहे. कारण केजूचं षटक मी मगाशी म्हणलो केजूचं षटक टर्निंग पॉइंट तेच करतोय संघनायक सुद्धा आहे. कारण कित्येक सामने आपल्या फलंदाजीने गोलंदाजीच्या बळावर जिंकून दिलेत. केजू जर आपण पाहिलं की मैदानाच्या बाहेर अतिशय शांत स्वभावाचा खेळू पण मैदानात मात्र अतिशय रुद्ररूप धारण करतोय. मगाशी फलंदाजी करताना आपण बघितलं होतं केजू नेरळेंकडून सायकल फलंदाज ओमकार. अतिशय सुरेश चेंडू गुड लाईन स्पॉटचा मारा केला होता. एक रस द लाईनने स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. केजू हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. नेरळ एंडकडून स्ट्रायकरला फलंदाज येतो म्हणजे ओमकार ठाकूर. केजू तो ओमकार पुढचा फिरकावून देतो चेंडूला. फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधनं चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सीमा पार. उपयुक्त चौकार येतोय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. डीजे मास्टर. केजूने मात्र आपलं काम पूर्ण केलं. जरी चौकार केला असेल तरी पण 7 धावा दिल्यात. कारण आमचे साथी समालोचक नेहमी सांगतात काका मात्र 7 आणि 7 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप चांगला मानला जातो सीमित ओव्हरमध्ये. आणि केजूने काम केलं. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. धावपाल करती धावा आहेत त्या 53. पाहिजे आता कोणता विकल्प निवडतोय तो म्हणजे केजू. कृपया खिडकाई संघ खेळाडू कक्षामध्ये कोणी आवाज येऊ नका. जरा खाली बसू नका. योगेश पवार जरा सहकार्य करायचं आहे. कारण का स्पर्धा खूप मोठी आहे मित्रांनो. आपण जर बघितली बदलापूरची आन बान शान अशी स्पर्धा आहे. आणि आता दिवसेंदिवस या स्पर्धेची चर्चा देखील व्हॉट्सअप फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते. गोलंदाजी सज्ज होते. वैभव संघनायकाने मात्र विकल्प निवडलाय. वैभव पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवतो का पाहायचंय की हे 2 फलंदाज संघाला विजय प्राप्त करून देतात. म्हणजे ओमकार आणि गणेश पाटील. गणेश पाटील तर बघितलं एक अष्टपैलू खेळाडू पण आता मात्र क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे राहणार आहे. त्यामुळे वैभव सराव करतोय. संघनायक सराव करून घेतोय. चला जरा केजू लवकर सामना चालू करायचा आहे. कारण अजूनही आमच्याकडे दुसऱ्या फेरीतील सामने बाकी आहेत. आणि आज आपण पाहिलं तर आमच्या आयोजकांना सुद्धा एक महत्वाचं काम आहे. कारण की त्यांच्या त्या खेळाडू आपण पाहिलं की कार्यकर्त्याचा हळदी सुद्धा आहे. सज्ज होतो वैभव. बदलापूर एंड कडून राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. सायकल फलंदाज गणेश पाटील. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. बॅटचा फेस खोलतोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग मध्ये चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू मात्र सीमा पार जातोय. 4 धावा. गुड शॉट. मास्टर
5 चेंडू 19 धावांची गरज आहे. मी मगाशीच म्हणत होतो की पहिले 3 चेंडू फार महत्वाचे आहेत, पण पहिल्या चेंडूवरती गणेश मात्र इथे चौकार मारतोय. पुन्हा एकदा थोड्या आशा पल्लवीत ठेवतोय. पण एकदा वैभव राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश पाटील. ऑन साईडला क्षेत्ररक्षण बघितलं तर फाईन लेग सर्कल मध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट अथोडा लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. वैभव बॅटचा बेस खोलतोय. चेंडू हवेत आहे. बायचा हाताला लॉंग ऑनला जेल होतो का? नेल्सन चूक करणार नाहीये. फलंदाज बॅक टू पवेलन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर जर तुम्ही आवाज वाढवला तर नक्कीच तुम्हाला आईची शपथ असणार आहे. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. दुपारचं सत्र आपण दुपारच्या सत्रात बघितलं तर रणरणत्या उन्हात हा सामना मात्र इथं गरम होताना दिसतोय. येणारे 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. कारण क्रिकेट हे काही होऊ शकतं. 1 चेंडू मध्ये 13 धावा बघितल्यात, 1 चेंडू मध्ये 9 धावा बघितल्यात, 1 चेंडू मध्ये 8 धावा बघितल्यात. त्यामुळे क्रिकेट अनिश्चिततेचा ठासून असा खेळ भरलेला आहे. याच दरम्यान आमचे गौरव सुद्धा आले. गौरव स्वागत आहे तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. यस आमचे एक जबरदस्त आयोजक संदीप फुटाणे आपण बघितले. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक आणि प्रमुख कॅमेरामॅन संदीप फुटाणे जर आला असाल तर यायचं आपण व्यासपीठावर. स्वागत आहे तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. चला जरा पंचांना विनंती केजू जरा थोडं सहकार्य करायचंय. 4 चेंडू 19 धावा. जरा प्रेक्षकांनी जोरदार डावा द्या सामन्यासाठी. अप्रतिम सामना आपल्याला बघायला मिळतो इथे बदलापूर नगरीमध्ये. वैभव गोलंदाजी सज्ज होतो. सायकेला फलंदाज ओमकार ठाकूर. नौस्ट्राईकला निलेश पवार. वैभव राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू गुड लाईन स्पॉटचा मारा गेला होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. हीच गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे जर सामना जिंकत असेल तर आगामी संघाला. वैभव यांना येणारे 3 चेंडू 19 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आगासन विपक्ष खिडकाळी. पुण्याचा बॅटचा पेस खोलतो. चेंडूला हवेत खेळून काढतो. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये पुण्याचा नेल्सन येतोय. मिड विकेट वरून चेंडूला फीड करतोय. आता मात्र पूर्णपणे सामना झुकत चाललाय तो म्हणजे ओमसाई क्रिकेट संघ आगासन संघाच्या बाजूने. 2 चेंडू 18 धावा 13 धावा एका चेंडू मध्ये बघितल्यात. त्यामुळे 18 धावाही होऊ शकतात पण चमत्कार व्हायला लागेल काहीतरी. क्रिकेटमध्ये चमत्कारला नमस्कार असतो नेहमी. वैभव गोलंदाजी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. प्रत्येक चेंडू मागे मात्र संघनायक केजी मुंडे क्षेत्ररक्षण बदल. त्याला माहिती आहे की सामना किती मोठा आणि स्पर्धा किती मोठी आहे. ह्या इथे संघाने चूक केली तर संघ पराभूत होईल आणि स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला होता पण मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. पण 1 धाव मिळणार आहे. 1 धावेने मात्र काही होणार नाहीये. 1ने धाव संख्या वाढते ती म्हणजे खिडकाई संघाची 59. तर मात्र 1 चेंडू 17 धावांची गरज आहे. आम्ही बघितलं क्रिकेटमध्ये सर्वात मोठा फटका म्हणजे 6 धावांचा आहे. अजूनही 6 पेक्षा मोठा फटका बघितला नाहीये. गोलंदाजी सज्ज होतो वैभव. सायकल फलंदाज ओमकार. 1 चेंडू 17 धावा. बॅटचा पेस करतो. चेंडू लॉंगाच्या मधनं 6 धावा पण आता मात्र उशीर झालाय. खरं का भात करपून गेले. पाऊस पडून काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे ओमकाराचे प्रयत्न व्यर्थ ठरतायत आणि विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक. डीजे